श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री सद्गुरु रामचंद्राय नमः, श्री गुरुभ्यो नमः. पुंडलीकवरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. पवनसूत हनुमान की जय. उमापती महादेव की जय. शूर्पणखेला विद्रूप केलेली कथा. पंचवटीच्या ठिकाणी गंगा नदीच्या काठावरती प्रभू रामचंद्र आलेले आहेत. प्रभू रामचंद्रांनी पंचवटी पाहिलेला आहे, गंगेचा काठ पाहिलेला आहे. सीतामाईलाही अत्यंत आनंद झालेला आहे. सीतामाई सुखावली गेलेली आहे. पंचवटीची शोभा पाहिल्यानंतर लक्ष्मणालाही आनंद वाटू लागलेला आहे. प्रभू रामचंद्र आनंदित झाले. कोकिळांचं पंचम शब्दामध्ये जे कूजन आहे ते अतिशय गोड लागू लागलेलं आहे आणि तोच कोकिळांच्या घुमण्याचा आवाज सुखानुवाद वाटू लागलेला आहे. आणि त्याच कोकिळा श्रीरामा तू, सीतामाई तू, लक्ष्मणा धन्य धन्य तू, असं पूजन करू लागलेले आहेत. पुण्य पुरुषार्थी आपण या वनामध्ये आलेले आहात आणि म्हणून जहद लक्षणेचं काय प्रयोजन आहे. स्वतःसाठी की परांच्यावरती उपकार करण्यासाठी असं शुक सारण जे आहे ते वधू लागलेले आहेत. शुक हे विचक्षण, तिथले जे पोपट आहेत ते पोपट विचक्षण बोलू लागलेले आहेत. आत्मा येथे स्वतः प्रमाण आहे आणि एकच वस्तूचं काल ठिकाणात्वाप्रमाणे फरक पडतो. तीच वस्तू पहिल्या वस्तूहून भिन्न भासू लागते. तेव्हा भेदभासक चिन्ह काढून टाकून दोघांचं ऐक्य असतं. तोच श्रीराम पूर्ण आहे असं पक्षी बोलू लागलेले, विवाद करू लागलेले आणि त्याच्यामुळं प्रभू रामचंद्र सुखावले गेलेले आहेत. लक्ष्मण त्या चमत्कारानं त्याचं चित्त मोहित झालेलं आहे. सीतामाई स्वानंदानं भुलून गेलेली आहे. मोर आनंदानं नाचू लागलेले आहेत. पिंगळे आवाज करू लागलेले आहेत. या वनामध्ये श्री रघुनाथ पुण्य पुरुषार्थ पावला जाईल. अतिशय पावन आणि पवित्र अशी ती पंचवटी आहे. या पंचवटीमध्ये प्रभू रामचंद्रांनी वस्ती केल्यानंतर कोट्यावधी राक्षसांना मारून या तिही लोकांना सुखी करतील असं ते पक्ष्यांचं घुमणं ऐकलेलं आहे. प्रभू रामचंद्र संतोषित झालेले आहेत, आनंदित झालेले आहेत. लक्ष्मणाला स्वतः सांगू लागलेले आहेत की हे लक्ष्मणा, या पंचवटीच्या ठिकाणी आश्रम निर्माण करावा. कपालेश्वराचं सुंदर असं मंदिर इथं आहे आणि इथंच आपण स्वतःचा आश्रम निर्माण करावा. या गोदावरीचं गंगेचं सुशील असं पाणी आहे. झाडं फुलांनी फळांनी भरलेली आहेत आणि मलयागिरी पर्वतावरचा जसा सुगंधित वारा असावा तसं सुख या वनामध्ये आहे. हे लक्ष्मणा, तू माझा निज सखा सर्वांग सुंदर सुलक्षण आहेस. तरी तू आता काय कर, इथं आपल्या वस्तीसाठी आश्रमाची निर्मिती कर. आणि मग लक्ष्मणानं न म्हणणं हे त्याच्याजवळ नाहीच शुभ असं लक्षण आहे. प्रभू रामचंद्रांची आज्ञा
डोक्यावरती शिरसावंद्य मानलेली आहे. आणि मग तिथं आश्रमाची निर्मिती लक्ष्मण करू लागलेला आहे. यज्ञशाळा, द्विजशाळा, पाण्याच्या शाळा, शयनशाळा, अशा त्या पानाच्या पर्णशाळा अशा ऋषीसाठी विशाळ निर्माण केलेले आहेत. वृंदावन आहेत, फुलांची वनं आहेत, उपवनं आहेत, बेलाची झाडं आहेत, पिंपळाची झाडं आहेत, आंब्याची झाडं मगमगीत अशी तिथं आहेत. आणि मग त्या गंगा नदीच्या काठावरती पंचवटी हे अतिशय शोभायमान दिसत आहे. ते दृश्य पाहिल्यानंतर कुणाच्याही मनाला सुख वाटेल. अरुणा, वरुणा आणि सरस्वती त्रिवेणी त्या आश्रमाजवळून वाहू लागलेले आहेत. सुंदर कपालेश्वराची मूर्ती ही समोर आहे. आणि त्या कपालेश्वराच्या समोरच सुंदर असा आश्रम निर्माण केलेला आहे. पंचवटीमध्ये आश्रम घ्यावा, आश्रम निर्माण करावा, सुशोभित करावा, हीच प्रभू रामचंद्रांची सेवा आहे. आणि म्हणून लक्ष्मणांना अतिशय सद्भावानं प्रभू रामचंद्रांना सुख देण्यासाठी उत्तमोत्तम असा आश्रम निर्माण केलेला आहे. श्री रघुपती प्रभू रामचंद्रांनी हे पाहिलं. लक्ष्मणाला अतिशय आनंदानं मिठी मारलेली आलिंगन दिलेलं आहे. सर्व सुखाच्या मेळी प्रभू रामचंद्र नाना फळं फुलं आणि लक्ष्मण सीतामाई सहित प्रभू रामचंद्रांना आणून देऊ लागलेला आहे. प्रभू रामचंद्र सीतामाई आश्रमामध्ये राहिली गेलेले आहेत. लक्ष्मणाला सुख संपन्न वाटू लागलेला आहे. आणि सीतामाई आणि प्रभू रामचंद्र यांची अहोरात्र सेवा करण्यासाठी अजून चौगुणा चौपट असा उल्हास लक्ष्मणाच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. दर्भ आणला गेलेला आहे, फुलं आणलेली गेलेले, स्वादिष्ट फळं आणली गेलेली आहेत, स्वच्छ सुंदर असं पाणी आणलं गेलेलं आहे, सुगंधित द्रव्य आणलेली आहेत. ही सर्व लक्ष्मण प्रभू रामचंद्रांची सीतामाईची सेवा अतिशय उल्हासानं करू लागलेला आहे. श्रीराम सेवेचं जे सुख आहे लक्ष्मणाला अत्यंतिक आहे. आणि म्हणून तो द्वंद्व दुःख सगळा विसरला गेलेला आहे. जो भगवंताची सेवा करतो त्याला सुखाची प्राप्ती होते. आणि म्हणून तो द्वंद्व दुःख विसरला जातो. प्रभू रामचंद्र आणि सीतामाईचं चरण तीर्थ लक्ष्मण दररोज घेऊ लागलेला आहे. आणि सेवेला त्यानं आपलं जीवित्व विकलं गेलेलं आहे. सीतामाईच्या जवळ संरक्षण म्हणून लक्ष्मणाला ठेवलेलं आहे. आणि प्रभू रामचंद्र स्वतः स्नान करण्यासाठी निघून गेले. तिथं अतिशय अद्भुत अशी गोष्ट घडली गेलेली आहे. प्रभू रामचंद्रांच्या समोरच कधीही सीतामाई निद्रा करत नव्हती. प्रभू रामचंद्र स्नानाला गेलेले आहेत. आणि मग त्या आश्रमामध्ये सीतामाई विश्राम करू लागलेली आहे. ती पहुडलेली आहे. आणि मग लक्ष्मणाच्या दृष्टीसमोरच सीतामाई ही निद्रा करू लागलेली आहे. त्याच वेळेला वस्त्र हे थोडंसं हृदयावरून बाजूला सरकलं गेलेलं आहे. लक्ष्मणाला प्रभू रामचंद्रांचं ध्यान आहे. आणि त्याच्यामुळं त्याचं सीतामाईकडं लक्ष नाही. ती उघडी दिसू लागलेली आहे हे सुद्धा त्याला ज्ञान नाही. प्रभू रामचंद्र स्नान करून आले. त्यावेळेला सीतामाई ही अतिशय
वेगळ्या अवस्थेमध्ये दिसू लागलेली आहे. आणि मग लक्ष्मणाला स्वतः प्रभू रामचंद्र काय बोलतायत ऐका. स्त्री हे अग्निकुंड आहे आणि पुरुष हा तुपाची घागर आहे. तेव्हा ज्या वेळेला तो त्या स्त्रीच्या जवळ जाईल आणि नारीचं जे गुह्यस्थळ आहे ते पाहिल्यानंतर त्या पुरुषाचं मन स्थिर राहत नाही. पण ज्याचा बाप सुचूरभूत आहे, पवित्र आहे आणि आई पतिव्रता आहे, श्रीराम सेवा ज्याच्या जवळ आहे त्याचं चित्त मात्र ढळलं जात नाही. मग तो स्त्रीच्या जवळ जाऊ द्या किंवा स्त्रीकडं त्यानं पाहू द्या किंवा स्त्रीनं त्याच्याकडं पाहू द्या. श्रीराम भक्ताची स्थिती अशी आहे, ते गुह्य पाहणारे आहेत आणि त्याच्यामुळं त्यांची चित्तवृत्ती कधीही ढासळत नाही, चळत नाही. देह हा विकारवंत आहे. स्त्री पुरुषाची अभिव्यक्ती आहे. देह हा उघडपणानं स्पष्टपणानं पाहिला तरी त्याची वृत्ती चळत नाही. सीतामाई स्वतः जगदंबा आहे, या सृष्टीची निर्मिती करणारी आहे. पण लक्ष्मणाची कसवटी पाहण्यासाठी, लक्ष्मणाची देहापलीकडं अवस्था पाहण्यासाठी या दोघांच्या गोष्टी ऐकल्या गेलेल्या आहेत आणि ती लाजली गेलेली आहे. सीतामाई उठलेली आहे, लक्ष्मणाची स्थिती पाहिली आणि सीतामाईनं पायावरती डोकं ठेवलेलं आहे. स्वतः श्रीराम वंदन करू लागलेले आहेत. परमपूज्य असा लक्ष्मण आहे. त्याच वेळेला लक्ष्मणानं लोटांगण घातलेलं आहे. दोघांच्या पायावरती मस्तक ठेवलेलं आहे. सेवा सुख आपण मला द्या, परम पूज्य आपण आहात, असं लक्ष्मणाचं बोलणं ऐकलं. प्रभू रामचंद्रांनी आलिंगन दिलं. दोघांचं दोई पण तिथं संपलं गेलेलं आहे. दोन्ही पूर्ण परब्रह्म, पूर्ण बोध झालेला आहे. लक्ष्मणाला सेवेचा आल्हाद आहे आणि सेवेसाठी तो सावध आहे. आणि तीच कथा आता पुढं ऐका. लक्ष्मण वनामध्ये जाऊन नित्य वनातली फळं आणत होता. त्याच वेळेला त्या वनामध्ये एके दिवशी आश्चर्य पाहिलं गेलेलं आहे. शूर्पणखेचा लाडका मुलगा सांब हा राक्षस काळ खड्ग प्राप्त व्हावं याच्यासाठी वनामध्ये तपश्चर्या करत होता. तपस्तेजान आतुर महान पराक्रमी बलवान ध्यान मूर्तीमध्ये बसलेला आहे. त्यावेळेला त्याच्या भोवती वृक्षाची जाळी वाढली आणि काही वारूळ सुद्धा त्याच्यावरती आलं. पण सांब मात्र अतिशय अद्भुत, अति अद्भुत अशी तपश्चर्या ते काळ खड्ग आपल्याला प्राप्त व्हावं म्हणून करत होता. त्याच वेळेला एक विपरीत घडलं गेलेलं आहे. ते खड्ग आकाशामधून उतरत असताना ती शस्त्र देवता विचार करू लागलेला आहे, सांब हा महापापी दुर्धर आहे. हे खड्ग त्याच्या हातामध्ये पडलं तर तो काय करील, महान असं पाप करील, अघोर वर्तन करील, गायी ब्राह्मणांची हत्या करील, वध करील, दीनजनांचा वध करील. मी याच्या हाती आता स्पर्श करणार नाही, तरी मी लक्ष्मणाला शरण जाईन. लक्ष्मण हा धर्माचा सहाय्यकारी आहे. जे दरिद्री लोक आहेत त्यांचा कैवारी आहे. दीनजनांचा उद्धार करणारा आहे. त्याच्या ठिकाणी मी जाऊन बसीन. सांब जो जाळीत तप करीत होता, लक्ष्मण त्याच्या जवळच फळे तोडीत होता. त्यावेळेला ते खड्ग येऊ लागलेलं पाहिलेलं. ते खड्ग लक्ष्मणाच्या हातामध्ये आलेलं आहे. वनफळं तोडीत असताना
अवचटपणानं अचानकपणानं काळ खड्ग आपल्या हातामध्ये आलेला आहे. लक्ष्मण भोवताली पाहू लागलेला आहे. त्यावेळेला तिथं कुणीच दिसेनासं झालं. खड्ग हातामध्ये आलं आणि त्यावेळेला तो आनंदानं त्याची तुलना करू लागलेला आहे, त्याला झेलू लागलेला आहे, त्याला पाहू लागलेला आहे आणि मग विचार करू लागलेला आहे, याची धार कशी आहे ती आपण पाहावी. म्हणून त्या जाळीवरती त्यानं त्या खड्गाचा वार केलेला आहे. त्याच वेळेला त्या जाळीमध्ये बसलेला जो सांब होता त्याचं शिर धडाच्या वेगळं झालं. घाव अतिशय दुर्धर आहे आणि जाळीमध्ये त्याचं शिर तुटलं गेलं. भड 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 रक्त वाहू लागलेलं आहे. सौमित्रानं पाहिलं, अतिशय चिंतातूर झालेला आहे. कोण तपस्वी साधू या जाळीमध्ये तप करत बसलेला आणि त्याचा घात माझ्याकडून घडला. ब्रह्महत्येचं पाप माझ्याकडून झालं. स्वर्गामधले माझे पितर माझ्या वडिलासहित दशरथ महाराज आता माझ्यावरती रागावतील. सत्य श्री रघुनाथ माझ्यावरती कोपतील. कसं खड्ग माझ्या हातामध्ये आलं आणि त्या त्यामुळं, त्या हत्यारामुळं, त्या खड्गामुळं या ठिकाणी ऋषीची हत्या झाली. आणि वार अशी चिंता लक्ष्मणाच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे. आता कसं जाऊन प्रभू रामचंद्रांना भेटावं. ब्रह्महत्या करणाराचं मूक प्रभू रामचंद्र पाहत नाहीत आणि माझी अवस्था काय होईल. जीवाला धुकधुक लागलेली आहे. परम दुःख लक्ष्मणाला झालं. माता पिता बंधू गोत सर्वस्व माझा प्रभू रामचंद्र आहे. त्या प्रभू रामचंद्रांना मी ही सगळी हकीकत सांगेन आणि प्रायश्चित्त विचारून प्रायश्चित्त घेईन. रामनामाचं स्मरण केलं तर कोटी दोषाचं दहन त्याच वेळेला होतं आणि मग त्याच रामाला जर अनन्य भावानं शरण गेलं तर हत्येचा दोष आहे तो निघून जाईल. मुखामध्ये रामनामाची वृत्ती, हृदयामध्ये श्रीरामाची मूर्ती. पावला पावली श्रीराम श्रीराम श्रीराम. आणि त्याच्यामुळं दोष निवारण होण्यासाठी फक्त रामच आहे. श्रीराम स्थितीनं रामनाम मुखामध्ये घेता पाऊल पडला गेला तर समाधी सुख प्राप्त होतं आणि मग त्याच्या पुढं प्रायश्चित्त हे बापुड आहे. असा विचार लक्ष्मणानं केलेला आहे. हत्येचं भय ही सुद्धा श्रीराम स्थिती आहे. दृढ चित्तामध्ये विचारलं गेलेलं आहे आणि प्रायश्चित्त पुसण्यासाठी विचारण्यासाठी प्रभू रामचंद्रांच्या जवळ लक्ष्मण आलेला आहे. श्रीराम सीतामाईला विचारू लागलेले आहेत. हत्येचं भय सौमित्राच्या मनामध्ये आहे. त्याच वेळेला सीतामाई ही प्रभू रामचंद्रांना स्वतः विचारू लागलेली आहे. बायको वाचून लक्ष्मण हा अतिशय उद्विग्न दिसत आहे, दीनवदन दिसत आहे. त्यावेळेला प्रभू रामचंद्र सीतामाईला म्हणू लागलेले की लक्ष्मण हा विषयार्थी नाही. लक्ष्मणाच्या हातामधलं खड्ग पाहिलं आणि वनामध्ये काहीतरी घडलं गेलेलं आहे असा विचार प्रभू रामचंद्राने केला. त्याच वेळेला लक्ष्मण आलेला आहे. साष्टांग लोटांगण घातलं आणि माझ्याकडून दोष घडला गेलेला आहे, मला क्षमा करावी, आपण मला कृपा करावी. हे प्रभू रामचंद्रा तुझा जय जयकार असो. तू अनाथांचा बंधू आहेस, दिनांचा नाथ आहेस. मला माझं रक्षण करणारा दुसरा कोणी नाही, तरी हे कृपा करी भगवंता. तूच माझा दयाळू, तूच अनाथांचा नाथ आहेस. ही
धरित्री आहे, ही तळा खाली आहे, वरती आकाश आहे, दाही दिशा धांडोळल्या, तरी हे प्रभू रामचंद्रा तुझ्याशिवाय मला कोणी नाही. मी आई वडिलांना जाणत नाही, बंधू भगिनी तूच माझे आहेस. कौशल्या मातेनं वनाला येत असताना मला सांगितलं होतं की प्रभू रामचंद्र तुझं रक्षण करतील. लक्ष्मणाचं दीनवचन ऐकलेलं आहे. प्रभू रामचंद्र म्हणू लागलेले आहेत, विचारू लागलेले आहेत की काय झालेलं आहे ते सांग. मग लक्ष्मण सांगू लागलेला आहे, वनामध्ये फळे तोडीत असताना अचानकपणे खड्ग माझ्या हातामध्ये आलं. त्याचा घाव कसा आहे, त्याची धार कशी आहे पाहण्यासाठी मी एका जाळीवरती त्याचा घाव घातला. त्या जाळीमध्ये तप करणारा तपस्वी त्या वारुळामध्ये होता आणि त्याचा घात माझ्याकडून घडलेला आहे. मला तुम्ही याचं प्रायश्चित्त सांगा. असं लक्ष्मणाचं बोलणं ऐकलेलं आहे. मग प्रभू रामचंद्र बोलू लागलेले आहेत की तो जो मरण पावलेला आहे तो वैश्य होता, क्षत्रिय होता की शूद्र होता की ब्राह्मण होता, कुणाचा वध तुझ्या हातून घडलेला आहे. मग त्यावेळेला तो इत्यर्थ समजल्याशिवाय प्रायश्चित्ताचं सांगता येणार नाही. आणि म्हणून त्या प्रेताच्या परीक्षण करण्यासाठी लक्ष्मणाला पाठवून दिलं. लक्ष्मण लगबग ज्या ठिकाणी सांब पडलेला आहे तिथं गेलेला आहे. लक्ष्मणानं ज्या वेळेला त्याचं शरीर प्रेत पाहिलं त्यावेळेला त्या शरीराचे भ्यासूर असे डोळे पाहिले गेलेले. ध्यासूर असं तोंड आहे, अकराळ विक्राळ दाढा आहेत, खापरासारखा काळा कुट्ट आणि खैराच्या विस्तवासारखे अग्नीसारखे लाल बुंद डोळे लक्ष्मणानं पाहिलं गेलेलं आहे. आणि म्हणू लागलेला आहे, माझ्याकडून राक्षसाचा घात घडला. त्यावेळेला प्रभू रामचंद्र हसू लागले, हेच आमचं मुख्य धर्माचं कार्य आहे. तुला निज ज्ञान नाही, शस्त्रदेवता ही अति सज्ञान. तिनं जाणून बुडून तुझ्या हातामध्ये प्रवेश केला आणि दुष्टाचं निर्दळन केलं. जरी तो सांब सावध असता तरी त्यानं तुझा घात केला असता. आणि म्हणून शस्त्रदेवता तुझ्या हातामध्ये आली आणि त्याच्याबरोबर युद्ध न करताच त्याला ठार मारलं. राक्षस हा महान पराक्रमी आतुरबळी होता, दुर्धर होता आणि तपामुळं त्याला शस्त्र प्राप्त झालेली होती. पण त्या दुष्टावरती शस्त्रदेवताच कोपली आणि त्याचाच घात तिने केला. तपस्व्याचा घात झाला. हा दोष माझ्या डोक्यावरती बसला असं म्हणू नको, तुला त्याचा काही दोष नाही. राक्षसांचा घात करण्यासाठी आपण या वनामध्ये आलेले आहोत. शस्त्रानं तुझ्या हातामध्ये येऊन त्या राक्षसाचा घात केला. हा आपल्याला पहिला शुभ शकुन झालेला आहे. तू कर्म करता नाही, तुझ्या हातामध्ये शस्त्र देवता आली आणि तुझ्या देखत त्या दुष्टाचा नाश केला. त्याच्यामुळं तुझा त्याचा दोष नाही, हा दोष तुझ्या डोक्यावरती नाही. म्हणून प्रायश्चित्त विचारायची काहीच गरज नाही. असं प्रभू रामचंद्रांनी बोलल्यानंतर लक्ष्मणाला अतिशय आनंद झाला. धन्य ज्ञान प्रभू रामचंद्रांचं आहे. आणि म्हणून सगळा जो आहे इतिवृत्तांत सांगितला गेलेला आहे. कर्माचा दोष तुला नाही. धन्य धन्य प्रभू रामचंद्रांची कृपा. मी माझ्या डोक्यावरती दोषाची कल्पना घेतलेली होती,
पण प्रभू रामचंद्रांनी मला निर्विकल्प शंका रहित केलं आणि पाप पुण्य मला नाही असं लक्ष्मण बोललेलं आहे. प्रभू रामचंद्रांच्या पायावरती डोकं ठेवलं. प्रभू रामचंद्रांनी लक्ष्मणाला आलिंगन दिलेला आणि दोघांना समाधान प्राप्त झालं. प्रभू रामचंद्रांचे जे भक्त आहेत ते कर्मापासून अलिप्त असतात आणि म्हणून हरिभक्तांचं चरित्र जे कोणी वाचतात, संतांचं चरित्र वाचतात, भक्तांचं चरित्र ऐकतात, त्यांना नित्यमुक्ती प्राप्त होती, महादोषांचं हरण होतं. राक्षसांचा घात करण्यासाठी काळ खड्ग हातामध्ये आलं. प्रभू रामचंद्रांना उत्कट श्रद्धेनं लक्ष्मणानं पूजा केलेली आहे. काळ सर्वथा सहाय्य झालेला आहे. काळ सहाय्य झाल्याच्या नंतर काळ खड्ग न प्रार्थिता सुद्धा हातामध्ये आलं. राक्षसांचं निर्दळन आता इथून सुरू करावं असं लक्ष्मणाला सांगितलेलं आहे. राक्षसांचा वध करण्यासाठी या वनामध्ये आज पहिली बव्हाणी झाली आणि म्हणून आजपासून मात्र या वनामध्ये सावध राहावं लागेल. या सांबाचा सूड घेण्यासाठी कपटवेशानं राक्षस येतील, योग्याचं रूप घेऊन येतील, संन्याशाचं रूप घेऊन येतील, तापशाचं रूप घेऊन येतील, पण त्यांच्यावरती मात्र कधीही विश्वास ठेवू नको आणि कर्तव्यात करावी असं वाटलं तर मला विचारल्याशिवाय काही करू नको असं प्रभू रामचंद्रांनी लक्ष्मणाला सांगितलं. प्रभू रामचंद्रांचं बोलणं शिरसावंद्य मानलेलं आहे आणि सतत सावधान असा लक्ष्मण आहे. त्याच वेळेला मुलाचा शोध घेण्यासाठी शूर्पणखेचं आगमन होईल. इकडे पंचवटीमध्ये सांभाचा प्राण गेलेला आहे आणि तिकडं लंकेमध्ये शूर्पणखेला दुष्ट असं स्वप्न पडलेलं आहे आणि स्वप्नामधून ती जागी झाली. रावणाच्या जवळ, भावाच्या जवळ धावत पळत गेलेली आहे आणि पडलेलं दुष्ट स्वप्न ती रावणाला सांगू लागलेलं आहे. सांबाला पट्टाभिषेक झाला आणि लाथेनं त्याला तुडवलं गेलेलं आहे. पायाच्या लाथा त्याला मारल्या गेलेल्या आहेत. मस्तकावरती शेंदुराचा टिळा लावलेला आहे. गळ्यामध्ये लाल बुंद अशा कन्हेराच्या माळा घातलेल्या आहेत. त्याच्या मुखाला सगळं काजळ लावलेलं आहे आणि भूताली सगळा वानरांचा मेळा आहे. सर्वांगाला तेल चोपडलं गेलेलं आहे, तेल लावलं गेलेलं आहे आणि तोच सांब नग्न करून गाढवावरती त्याची मिरवणूक काढली गेलेली आहे आणि दक्षिण दिशेला तो जाऊ लागलेला आहे. त्याच्यानंतर त्यानं काय केलं तर घोर अशा नरकामध्ये प्रवेश केला. शूर्पणखा रावणाला सांगू लागलेली आहे, सांबाचं असं दुष्ट स्वप्न मी पाहिलेलं आहे. मी त्याचा समाचार घेण्यासाठी, त्याची कुशाली पाहण्यासाठी पद्मपुराला जाईन. विमानामध्ये बसलेली आहे आणि पद्मपुराला निघाली. त्रिशिराखर दूषणाची भेट घेतलेली आहे आणि मग स्वतःचा मुलगा सांब जो तपश्चर्येला बसलेला होता त्याला पाहण्यासाठी जाऊ लागलेली आहे. तिनं पाहिलं सांबाच्या जवळ आलेली आहे. मुलाचा शिरच्छेद झालेला आहे. प्रचंड मोठा आक्रोश करू लागलेली आहे, आरंभळू लागलेली आहे. काय हा प्रकार घडला गेलेला आहे? कोण विवशी राक्षसी याच्यावरती काळ झालेली आहे.
काळ कृतांताला ज्याची भीती होती तो आज धडाच्या वेगळं डोकं होऊन पडला गेलेला आहे. यानं स्वभावता नुसते डोळे उघडले तरी देवदानव सगळे पळून जात होते. कळी काळ सुद्धा याच्याजवळ थरथर कापत होता. तो हा आज पृथ्वीवरती पडला गेलेला आहे. हे बाळा, हे सांभा, तुझ्यासाठी मी पुष्कळ नवस केले, देवदेव्हारे केले, पिंपळाची पूजा केली, उपवास केले आणि तुझी प्राप्ती मला झाली. तुझी आस ही मला भयंकर होती, पण तू आज माझ्यावरती उदास झालास. तुझं मूक कमळ पाहिल्याच्या नंतर मला प्रेमाचा पान्नास फुटला रे बाळा. सांभा परलोकाच्या ठिकाणी मला माझ्याशी आबोला धरून निघून गेला असा विलाप करू लागलेली आहे. आणि त्या सांबाच्या मुखावरती मुख ठेवून याचा वध कोणी केला, माझ्या बाळाला कुणी ठार मारलं म्हणून शूर्पणखा दुःख करू लागलेली आहे. तिनं विचार केलेला आहे. शूर्पणखा म्हणू लागलेली आहे, आता रडून काय उपयोग, पुत्रघात झालेला आहे. तरी ज्यानं पुत्रघात केला त्याला मी पाहीन, हे सगळं वण शोधून काढीन. त्यावेळेला खड्गासहित धनुष्यबाण ज्याच्या हातामध्ये असा लक्ष्मण तिनं पाहिलेला आहे. त्यावेळेला शूर्पणखा म्हणू लागलेली आहे, माझ्या सांबाचा घात करणारा हाच निश्चित आहे, याचं मी भक्षण करीन. सांबाचा वध ध्यान करीत असताना यानं केला. तो जर सावधान असता तर याच्या सहित सांबानं याला प्राशन केलं असतं. सांब माझा तुरुबळे, तो ध्यानामध्ये होता, तपश्चर्येमध्ये होता आणि ध्यान करत असताना यानं त्याला ठार मारलेला आहे. तो जर सावध असता तर याला गिळून याच्या हाडाची राख रांगोळी केली असती. माझा सांब यानंच मारला. आता जर खराधिक सगळ्यांना खर त्रिशरा दूषण यांना जर मी घरानं सांगायला गेले तर मग ते मला लाजिरवाण होईल. ह्याला मारूनच त्यांना सांगाय जाते. आणि म्हणून याच्या अंगामध्ये बळ किती आहे हे आपण पाहावं. दोन्ही डोळे जे याचे आहेत ते इंद्रा समान दिसू लागलेले आहेत आणि नागचिन्ह याच्या हातावरती आहेत. डोळ्यामध्ये कुर्मदृष्टी आहे. हा कळे काळाला सुद्धा ऐकत नाही. आणि याच्या पाठीवरती विष्णूचं चिन्ह आहे, भगवंताचं चिन्ह आहे. आणि म्हणून याची जी शक्ती आहे, याचं जे शौर्य आहे, याचा पराक्रम आहे, तो अतिशय अद्भुत आहे. याला बळच जर गिळाय गेलं तर हा माझा सुद्धा घात कळेल. तरी याला छळण करून याला मारून टाकावं, ह्याची बायको व्हावं आणि बायको होण्याचा याचा छळ करावा. म्हणून त्या शूर्पणखेनं अतिशय सुंदर असं रूप धारण केलेलं आहे. मनोहर असे अलंकार गळ्यामध्ये घातलेले आहेत, वाक्या आहेत. आणि जे पैंजण आहेत त्या पैंजनाचा गजर होऊ लागलेला आहे. पायामधले पैंजण वाजू लागलेले आहेत.
लक्ष्मणाच्या समोर येऊन उभा राहिलेली आहे. शीश फूल डोक्यामध्ये घातलेलं आहे आणि सुंदर असा वेणीचा गोंडा पाठीवरती सोडलेला आहे. पोफळ चाफे कळी केतकी असं सर्व परिधान केलेलं आहे. दोन्ही हातामध्ये चुडे घातलेले आहेत आणि तोंडामध्ये पानाचा अतिशय सुरस असा विडा घातलेला आहे. पान खाऊ लागलेली आहे. अंगामध्ये मधुवीची चोळी घातली गेलेली आहे. एक पदरी हार गळ्यामध्ये घातला गेलेला आहे. पाठीवरती वेणी मोकळी सोडलेली आहे आणि तिचा गोंडा खाली दिसू लागलेला आहे. त्याच्यानंतर विचित्र असं रेशमी वस्त्र तिनं परिधान केलेलं आहे, घातलेला आहे. मध्यभागी कमरेवरती कमरपट्टा आहे. हळदीचं उटणं तोंडाला लावलेलं आहे आणि भळभळीत असं काजळ डोक्यामध्ये घातलेला, डोळ्यामध्ये घातलेला आहे. आणि डोळ्याचे हावभाव करत डोळे मोडीत मोडीत लक्ष्मणाकडे आलेले आहे आणि त्याच्यानंतर हावभाव दाखवू लागलेली आहे. पाया पडू लागलेली आहे. लाजून मुरडून माग पुढं बघू लागलेली आहे. एका पायावर उभ्या राहिलेल्या लक्ष्मणाला पाहू लागली आणि म्हणू लागली, मी कुबेराची बहीण आहे. तुमच्या प्राप्तीसाठी अनुष्ठान करत बसले होते. कधी एकदा माझे पती लक्ष्मण येतील आणि मी कधी एकदा त्यांची धर्मपत्नी होईन. डोळ्याला सुंदर आवडतं, पण राम आज्ञा लक्ष्मणाला आठवलेली आहे. राक्षसे कपट वेशानं येतील आणि त्याच्यामुळं तू त्यांच्यावरती विश्वास ठेवू नको. तेव्हा ती कमळाच्या फुलांची माळ हातामध्ये घेऊन शूर्पणखा धावत आलेली आहे आणि म्हणू लागली, मी आता तुमच्या गळ्यामध्ये माळ घालते आणि मग तुम्ही माझे पती आणि मी तुमची धर्मपत्नी. लक्ष्मणाने तिचा विटाळ मानला गेलेला आहे आणि राग आलेला आहे. बाजूला सर परती हो म्हणू लागलेली आहे. त्यावेळेला शूर्पणखा म्हणू लागली, माझ्यासारखी सुंदर बायको या वनामध्ये एकांतामध्ये प्राप्त झाल्यानंतर नपुसक असलेला सुद्धा माग सरणार नाही. आणि तू तर परमपुरुष आहेस, शूर आहेस, तुला माझी भीती का? मी केवळ तुझ्या पायाची दासी आहे. अहर्निशी रात्रंदिवस मी तुमची सेवा करीन. दर्भाच्या अंथरुणावरती, गवताच्या अंथरुणावरती या शाळेमध्ये मी तुमच्या जवळ शयन करीन. याच्यामध्ये काही सुद्धा शंका मनामध्ये आणू नका. माझा भोग घेतल्यानंतर तुम्हाला सगळा भावार्थ कळून येईल. माझ्या संग या जगामध्ये तुम्हाला पुरुषार्थाची प्राप्ती होईल. आणि मग लक्ष्मण म्हणू लागलेला आहे, माझा थोरला भाऊ प्रभरामचंद्र आहेत. त्या प्रभरामचंद्रांची मी कधीही आज्ञा मोडत नाही आणि त्याच्यामुळे मी तुझा नांगीकार करतोय, अंगीकार करत नाहीत. श्रीराम माझा थोरला भाऊ आहे. कोण पुरुषार्थ कशी दशा आहे ते सगळं मनामध्ये आणण्यासाठी आणि मग त्या शूर्पणखेच्या मनामध्ये जिज्ञासा निर्माण झालेली आहे. आणि याच मार्गानं श्रीरामांचा आश्रम आहे. पंचवटीच्या ठिकाणी प्रभुरामचंद्र सीतामाई सहित वास्तव्य करून आहेत. त्यावेळेला शूर्पणखा म्हणू लागलेली आहे, माझ्या पुत्राचे हे वैरी गंगा नदीच्या काठावरती रम्य आश्रम करून नांदू लागलेले आहेत.
सीता ही सुंदर आहे असं लक्ष्मण म्हणतो आहे. श्रीराम आणि लक्ष्मण या दोघांना मी छळन करून मारीन आणि सीता सुंदर आहे ती रावणाला नेऊन देईन. मग पंचवटीला गेलेले प्रभू रामचंद्रांना लोटांगण घातलेलं आहे आणि म्हणू लागली, भाऊजी तुमचं चरण वंदन करते. या बाईला सर्व भावानं शरणागत करा. मी त्याच वेळेला सीतामाईला म्हणू लागलेले, हे मी तुमची धाकटी जाऊ आहे, माझ्यावरती कृपा करावी. तुमचे दीर हे माझा अंगीकार करत नाहीत आणि म्हणून प्रभू रामचंद्रांना म्हणू लागलेले आहे, तुमच्या धाकट्या भावाबरोबर माझं लग्न लावून द्या. पण ते काही ऐकायला तयार नाहीत. ते म्हणतायत की माझ्या थोरल्या भावाची प्रभू रामचंद्रांची आज्ञा झाल्याशिवाय मी तुझा हात धरणार नाही. हे सीतामाई, भाऊजींना तुम्हीच सांगा आणि माझं लक्ष्मणाबरोबर लग्न लावा. सीतामाई प्रभू रामचंद्रांना म्हणू लागलेली आहे, लक्ष्मणाला कष्ट होत आहेत आणि त्याच्यामुळं ही अतिशय सुंदर दिसू लागलेली आहे. रंभा, मेनका, उर्वशी, तिलोत्तमा यांच्यासारखी ही सुंदर दिसू लागलेली आहे आणि त्याच्यामुळं लक्ष्मणाचा हिच्याबरोबर विवाह लावून द्यावा, लग्न लावावं. मग या वनामध्ये मला तेवढीच सोबतीन होईल. प्रभू रामचंद्रांनी ज्या वेळेला त्या शूर्पणखेकडं पाहिलेलं आहे, डोळ्याच्या उलट भावल्या आहेत, तेव्हा प्रभू रामचंद्रांनी ओळखलं की ही राक्षसीन आहे, छळन करण्यासाठी आलेलं आहे. तिचा भावार्थ जाणलेला आहे. प्रभू रामचंद्र हसू लागले आणि म्हणू लागले, माझा संकेत जो आहे तो लक्ष्मण जाणतो आहे, पण तो कसा संकेत आहे, विपरीत आहे. ऐक तुला सांगतो. तुझ्या पाठीवरती जर पत्र लिहून दिलं तरच लक्ष्मण ते मान्य करील. पत्र मात्र तुझ्या हातामध्ये देता येणार नाही. तुझ्या हातामध्ये दिलं तर त्याला मान्य करणार नाही. तुझ्या पाठीवरती जर लिहिलं तर मात्र मान्य करीन. आणि मग एका आज्ञा मागितल्यानंतर श्रीरामाशी विनमुख झाला आणि पतीशी पत्र दाखवायचं तेव्हा नवऱ्याला बी विनमुख व्हायचं. देवाला पाठमोर आणि नवऱ्याला बी पाठमोर. हा पाठमोर होण्याचा सोहळा मुळीच माझ्या कपाळाला लागला गेलेला आहे. लग्नपत्रिका सुद्धा माझ्या डोळ्यानं दिसत नाही. त्याच्यामुळं श्रीरामाला भोळा म्हणू नये असं शूर्पणखा म्हणू लागलेले आहे. दोघांचं छळण करावं हे माझ्या मनामध्ये, पण श्रीराम हा देव भगवंत छळण्यासाठी कधी प्राप्त नाही. आपलं व्रत कधीच कळू देत नाही. म्हणून पत्र हे गुप्त पाठीवरती लिहायचं आहे. पाठीवरती लग्नाची आज्ञा. वनामध्ये लक्ष्मण निर्दळीन. मग या प्रभू रामचंद्रांचं निर्दळन करण्यासाठी माघारी येईन. खरदूषणाला आणीन. पद्मपुराच्या जवळ श्रीराम हे जे राक्षस भुवन आहेत, राक्षसातील महावीरांना वीर मारतील आणि सीतेला हरण करून लंकेला घेऊन जावं. श्रीराम हे दुबाहू 2 हाताचं माणूस आहे. म्हणजे खर दूषण उग्र राक्षस आहेत. श्रीरामाला एक क्षण लागायच्या आत मारून टाकतील आणि मग सीता जी आहे ती लंकेश तिचा भोग घेईल. पुत्रवैरी वधाचा विचार आहे. असा विचार त्या शूर्पणखेनं केलेला आहे.
आणि अतिशय सलज्ज सीतामाई पुढं बोलू लागलेली आहे आणि म्हणू लागली की माझ्यावरती आता विघ्न उडवलं गेलेलं आहे. कसा नियम केला भाऊजींनी की माझ्या पाठीवरती लग्नपत्रिका लिहून देतो, पण भाऊजीच्या समोर पाठ उघडी करून मी कशी बसू? तुम्हीच सांगा. पाठमोरी बसत असताना लाजून लाजून माझा जीव निघून जाईल. बाई तुम्हीच सांगा, स्त्रियाच्या जातीला किती लाज असते, आणि मग भाऊजीच्या पुढं पाठ उघडी करून पाठमोर कसं बसू? स्त्रियांचं जिणं हे लज्जायुक्त असतं, आणि बाईजी तुम्हालाच ते कळतं. आणि म्हणून भाऊजीची प्रार्थना करा आणि पत्र लिहून माझ्या हाती द्यायला सांगा. श्रीरामाचा भावार्थ आहे की हिच्या हातामध्ये पत्र दिल्यानंतर ते वाचील आणि मग अनर्थ करण्यासाठी धावली जाईल. म्हणून या लक्ष्मणाला वरण्यासाठी, लक्ष्मणाबरोबर लग्न करायचं असेल तर पत्र तुझ्या पाठीवर ते लिहू दे, नाहीतर मग तुझ्या तू वनामध्ये निघून जा आणि तुझ्या मनाला येईल तसं कर. असं प्रभू रामचंद्रांचं बोलणं ऐकलेलं आहे. त्याच वेळेला ती शूर्पणखा उक्साबुक्शी रडू लागलेली आहे. जळो माझे तोंड. लक्ष्मण हा निजपती आहे. भाऊजी तुमचं पायाचं दर्शन घेऊन सांगते, तुमच्या पायाला हात लावून सांगते, मी पतिव्रता आहे. माझा प्राणपती लक्ष्मण आहे. तुम्ही असं कठीण बोलू नका, म्हणू नका की तुझ्या मनाला वाटेल तसं कर आणि तू वनामध्ये निघून जा. मग प्रभू रामचंद्र धर्मवचन बोलू लागलेले आहेत. ज्येष्ठ भाऊजाई, थोरली भाऊजाई ही आई समान आणि धाकटी भाऊजाई ही लेकरा समान असते. त्याच्यामुळं लाजायचं काय कारण आहे? माझ्या समोर बस, तुझ्या पाठीवरती मी अक्षर लिहून देतो. मग प्रभू रामचंद्रांच्या समोर पाठमोरी येऊन ताबडतोब आणि ती शूर्पणखा बसलेली आहे आणि म्हणू लागली, माझ्या पाठीवरती पत्र लिहून द्या, मी तुमची आज्ञाधारक आहे. शूर्पणखेची दृष्टी पडली नाही आणि पाठीवरती पत्र लिहिलेलं आहे. पत्रामध्ये विकट गोष्टी सांगितल्या गेलेल्या आहेत. सावधानपणानं ऐका. सहोनाशिक नाकासहित ओठ जे आहेत ते हिचे सरसपाट कर आणि हाच हिचा शेषपाट आहे. ही माझी वरिष्ठ आज्ञा आहे. स्त्रीच्या हत्या करू नये याच्यासाठी हिचा जीव घेऊ नको, पण नाकाचं छेदन कर, हेच हिच्या बरोबर तुझं सुलग्न आहे. काय पाठीवरती लिहिलं हे मात्र शूर्पणखेला कळालं नाही. प्रभू रामचंद्र सीतामाईला वंदन केलेलं आहे आणि लक्ष्मणाच्या जवळ आलेली आहे. त्याच वेळेला ताबडतोब गळ्यामध्ये फुलांची माळ घेतलेली आहे आणि लक्ष्मणाच्या गळ्यामध्ये घालावी. लक्ष्मणाला आपला पती करून घ्यावं, लक्ष्मणाबरोबर लग्न करावं आणि म्हणून धावत पळू लागलेले. त्याच वेळेला लक्ष्मणाला अतिशय राग आलेला आहे. ए निर्लज्ज, बाजूला हो असं म्हणू लागले. प्रभू रामचंद्राच्या आज्ञेशिवाय मी तुझ्याबरोबर लग्न करणार नाही. जळो तुझं तोंड. प्रभू रामचंद्राच्या आज्ञेशिवाय तू माझ्याकडं परत आलेली आहेस. त्यावेळेला शूर्पणखा म्हणू लागलेली आहे, भाऊजी आणि बाईजी दोघं पण कृपाळू आहेत. त्यांनी आज्ञा दिली, त्यांनी आपल्या दोघाच्या लग्नाला होकार दिलेला आहे. पण तुम्हाला कठीणपणाची खूण सांगते तेवढं ऐका. भाऊजी हे श्यामसुंदर आहेत, जगजेटी आहेत आणि बाई ह्या चापेकळी गोरटी आहेत. त्या मला पंचवटीच्या ठिकाणी भेटल्या आणि मला आज्ञा केली की मी जावं आणि तुमच्याबरोबर लग्न करावं. तोंडी सांगितलेलं
कोण मानेल असं लक्ष्मणानं विचारल्यानंतर हे तोंडी सांगितलेला त्याचा स्वीकार का करावा असा लक्ष्मण म्हणू लागलेला आहे. तेव्हा त्यावेळेला ती म्हणू लागलेली आहे, माझा विश्वास तुम्हाला नाही. अहो, जन्म तुमच्या पायाजवळ काढायचा आहे. जर खोटं बोलत असले तर तुमच्या पायाची मला शपथ आहे. मी श्रीरामचंद्रांना प्रभू रामचंद्रांना मूक कसं दाखवू. या वनामध्ये तुम्ही श्रमले, भागले, थकले. तुमचे पाय मी स्वतःच्या हातानं चिपीन, पाय दाबीन. दोघं एकांतामध्ये शयन करू, तुम्हाला विश्रांतीची प्राप्ती होईल. लक्ष्मण म्हणू लागलेला आहे, तू तर लंड आहेस. बोलाची बलबड तुझ्याजवळ उदंड आहे. घाव हाणून तुझं तोंड फोडीन. तू वेश्या आहेस, तू रांड आहेस, तू व्याभिचारिणी आहेस. श्रीरामचंद्रांचं हस्तलिखित पाहिल्याशिवाय मी हात लावणार नाही. तू जर जवळ माझ्या आलीस तर मी तुझा या खड्गानं घात करीन. त्यावेळेला ती शूर्पणखा म्हणू लागलेली आहे, मी कपाळ करंटी आहे. माझा नवरा सुद्धा माझं बोलणंच खरं मानित नाही. आणि म्हणून प्रभू रामचंद्रांनी भाऊजींनी माझ्या पाठीवरती लिहून दिलंय, बघा तुम्हीच. म्हणून लक्ष्मणाच्या समोर आलेली आहे. प्रभू रामचंद्रांचे हस्ताक्षर लक्ष्मणानं वाचलेली आहेत. वेणीचा दंड धरलेला आहे आणि एका हिसक्यामध्ये जमिनीवरती पाडलेली आहे. त्यावेळेला ती म्हणू लागलेली आहे, मी तर तुमची धाकटी मला झोंबून हा सोडून पृथ्वीवरती का पाडता. मीच जमिनीवरती पडते. तुम्ही माझे प्राणनाथ आहात. तुम्हीच पुरुषार्थ करा. तिच्या उरावरती लक्ष्मणानं पाय दिलेला आहे आणि ओठासगट शस्त्रानं नाक कापून टाकलं आणि एका क्षणामध्ये ती राक्षसीने विद्रूप केलेली आहे. शस्त्र घेऊन बाजूला राहिलेलं आहे. त्या घावानं कपट पण सगळं निघून गेलं. शूर्पणखा तिचं सुंदर रूप बाजूला पडलं आणि अतिशय दारुण अशी क्रूर राक्षसी झालेली आहे. प्रचंड मोठे तिचे अवयव दिसू लागले आणि नाकाविना अक्राळ विक्राळ अशी दिसू लागलेली आहे. शंख करू लागलेली आहे आणि नाक कापल्यामुळं फे 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 अशी शब्द निघू लागली. जे म्या कपट केलं तेच माझं सपाट झालं, याचा मी घोट घेईन. म्हणून आचाट असं मुख तिनं पसरलं गेलेलं आहे. मुख तोंड गिळण्यासाठी पसरलं. त्याच वेळेला लक्ष्मणानं शस्त्राला हात घातलेला आहे. शस्त्र हातामध्ये घेतलं आणि घाव तिच्या डोक्यावरती घालावा, मस्तकावरती घालावा. त्याच वेळेला ती राक्षसी पळून गेली. लक्ष्मण पंचवटीच्या ठिकाणी परत आलेला आहे. प्रभू रामचंद्रांना झालेली सगळी समूळ गोष्ट सांगितली. त्यावेळेला ती राक्षसी खोटी होती, कपटी होती. लक्ष्मण आणि प्रभू रामचंद्र दोघांना एकमेकांच्या हातावरती टाळी देऊन हसू लागले. धन्य प्रभू रामचंद्र. सूर्यवंशामध्ये कपटी राक्षसीनं ओळखली आणि तिच्या पाठीवरती पत्र लिहून दिलं. त्यामुळंच लक्ष्मणानं तिला दंड केला. तिच्या जर हातामध्ये ते पत्र पडलं असतं तर मग मात्र ती आम्हाला त्रासदायक झाली असती. भली प्रभू रामचंद्रांनी युक्ती केली आणि तिच्या पाठीवरती पत्र लिहून दिलं, हे प्रभू रामचंद्रा, तुझी आज्ञा ही आत्यंतिक आहे आणि त्या तुझ्या आज्ञेमुळंच मी तिला शिक्षा केली. तिचं ओठासहित नाक कापून ती विद्रूप केली. सुपा एवढी तिची नख होती आणि म्हणून तिला शूर्पणखा हे नाव होतं.
लक्ष्मणानं तिचं नाक छेदून तिथल्या पाण्यामध्ये टाकलं. शूर्पणखेचं नाक जिथं छेदलं गेलं, ज्या पाण्यामध्ये टाकलं त्या तीर्थामधले मासे आज सुद्धा निर्नाशिक आहेत. त्या तीर्थामधल्या माशांना नाकच नाहीत. आज सुद्धा ती प्रत्यक्ष गोष्ट सर्वांना पाहायला मिळते. त्या शूर्पणखेचा प्राण घेऊ नये अशी आज्ञा होती, म्हणून तिच्या प्राणाचं रक्षण केलं. ती पद्मपुराच्या ठिकाणी पळून गेली. त्यावेळेला सीतामायेला प्रभू रामचंद्र म्हणू लागलेत, लक्ष्मणाच्या पत्नीचं लग्न झालेलं आहे, तिचं नाक कापलं हेच सुलग्न झालं. सावधपणानं लक्ष्मण माघारी आलेला आहे. रणभोरी करण्यासाठी ही सुरुवात झालेली आहे. आता बाणांचं उठणं होईल, रक्ताचा असणार शिंपण होईल आणि शस्त्राचा वर्षाव होईल. रणांगणामध्ये रणधेंडा नाचला जाईल आणि ओवाळणी ही राक्षसांच्या मुंडक्याची होईल. आईनी पायनी दोन्ही बाजूनं शस्त्रांचा भडभडा होईल. प्रभू रामचंद्र पण बोलू लागले की आता कलहाचं कारण झालेलं आहे, भांडणाचं मूळ झालेलं आहे. त्रिशिरा, खर आणि दूषण यांचं निर्धारण करायचं आहे. असं बोलताच भाऊच्या ठिकाणी स्फुरण आलेलं आहे. दंडभाऊमध्ये स्फुरण चढलं गेलेलं आहे आणि दुष्टाचं निर्दळन करण्यासाठी प्रभू रामचंद्रांनी धनुष्यबाण उचललेले आहेत. जनार्दन स्वामींना शरण जाऊन नाथबाबांनी सांगितलं की प्रभू रामचंद्रांना स्फुरण आलं आणि खर त्रिशरा दूषण या राक्षसांचा वध प्रभू रामचंद्र करतील. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरनाथ भगवान की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. पवनसुत हनुमान की जय. उमापति महादेव की जय.